गुहागरमध्ये राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने आलेत। निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेरून राणेंचा ताफा जाताना हा सगळा राडा झालाय। नितेश राणे यांची आज गुहागरमध्ये सभा आहे आणि या सभेला जाण्यापूर्वी हा सगळा तणाव बघायला मिळतोय। दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले आहेत, भास्कर जाधव आणि राणे दाम्पत्याचे। अशा प्रकारची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यांनी खूप मोठा तर गुहागरला सभा आहे आणि या सभेला जाताना राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली। हे गुहागरमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेण्याकरता येणार अशा प्रकारची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीजर व्हायरल करून या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उचकवण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी माझ्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे बॅनर्स लावले होते। त्याच्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही, हिशेब चुकता करणार अशा प्रकारचे आव्हानात्मक भाषेचे बरेचसे बॅनर लावले होते, झेंडे देखील लावले होते। परंतु चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्याही सभा असल्या तर कोणाच्याही झेंड्याला हात लावायचा नाही, कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही। त्याप्रमाणे विशेष करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची ती संस्कृती आहे। आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला वगैरे हात लावला नव्हता। परंतु सभा गुहागरला होती। निलेश राणे हे मुंबईतून आले, वास्तविक पाहता त्यांनी दापोली मार्गे फेरी बोटीने डायरेक्ट गुहागरला जावं आणि तिथे सभा घ्यावी अशा प्रकारचे अपेक्षित होतं। परंतु ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।